स्वातंत्र्य दिनाची सुट्टी, त्यात शनिवार लागून आलेला रविवार, त्यामुळे सकाळपासूनच सप्तशृंग गडाकडे जाणाऱ्या मार्गावर भाविकांची, पर्यायाने वाहनांची संख्या वाढली. मात्र घाटात सुरू असलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे एकेरी वाहतूक सुरू होती. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आणि पायथ्यापासून गडापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. भाविकांना तब्बल 2 ते 3 तास वाहनांमध्येच अडकून राहावं लागलं. मात्र गडावर पोहोचल्यानंतरही रोपवे ट्रॉलीसाठी तब्बल 2 ते 3 तासांचं वेटिंग असल्याने भाविकांना पुन्हा रांगेतच उभं राहावं लागलं. त्यामुळे अनेकांचा संपूर्ण दिवस केवळ प्रवास आणि प्रतीक्षेतच गेला. स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीला दर्शनासाठी आलो, पण रस्त्यातच दिवस गेला. घाटाचं काम आधीच पूर्ण करायला हवं होतं, प्रशासनानं योग्य नियोजन केलं नाही, अशा प्रतिक्रिया भाविकांमधून उमटतायत. सण आणि सुट्टीच्या दिवशी घाटातील काम तात्पुरते थांबवावे किंवा पर्यायी वाहतूक व्यवस्था करावी, तसेच रोपवेच्या फेऱ्या वाढवाव्यात आणि वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करावे, अशी मागणी ग्रामस्थ आणि भाविकांकडून केली जाते आहे. न्यूज डेस्क, आपलं नाशिक.